आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. मला थोड्या वेळात बरं वाटलं की मी लगेच तुम्हाला जॉईन होते. तुम्ही जा ना आता. अगं पण जानू ऐक ना, सई बरोबर बोलतायत. तुझा खाली जाऊन बघ सगळं, मी आहे ना इथे. डोंट वरी. आराम कर बाळा. सर तुम्ही प्लीज हात नका लावू. मला नाही आवडत आहे. प्लीज रिलॅक्स, रेस्ट करा तुम्ही. सर मी करते आता. तुम्ही प्लीज. मी करतोय ना. रिलॅक्स. तुम्ही टेका आणि रेस्ट करा. जरा बरं वाटतंय? काय झालं सई? खूप दुखतंय का? रडताय का तुम्ही? सर दुखण्यापेक्षा ना वाईट जास्त वाटतंय. कसलं? बघा ना, कालपासून आईंनी मंगळागौरची किती तयारी केली. किती उत्साहात होत्या त्या. सगळ्यांना प्रेमाने बोलवलं. आई सुद्धा आली आहे माझी. आणि माझी पहिलीच मंगळागौर आहे ना. मला सगळ्यांसोबत ती साजरी करायची होती. पण नेमकी पडले. आय कॅन अंडरस्टँड. तुम्ही इतका एक्सायटेड होतात आणि मग हे सगळं झालं. त्यामुळे जरा मूड ऑफ झालाय ना तुमचा. कळतंय मला, कळतंय. अजूनही दुखतंय? थोडं दुखतंय. आणि माणसाचा स्वभावच असतो ना असा. तो ज्या गोष्टी बाबतीत असा खूप एक्सायटेड आहे त्या गोष्टी असं खूप इमॅजिन करून बसतो. त्याचं प्लॅनिंग वगैरे करून बसतो. आणि मग प्लॅनिंग प्रमाणे जर काही घडलं नाही तर मग त्याचा त्रास होतो. मूड ऑफ होतो, हिरमोड होतो. अँड इट्स क्वाईट नॅचरल, इजंट इट? अजूनही दुखतंय? थोडं दुखणं झालंय कमी आता. तुम्हाला माझा एक 4th स्टँडर्डचा किस्सा सांगू? आमच्या स्कूलची ना पिकनिक जाणार होती वॉटर पार्कला. आणि मी खूप एक्सायटेड होतो. सिरियसली. आय मीन मी 1 वीक आधीपासून पिकनिकला जायची तयारी सुरू केली होती. कॅन यू बिलीव्ह दिस? 1 वीक आधी. नवीन कपडे, नवीन बॅग, एव्हरीथिंग नवीन. माझ्या मित्रांबरोबर बसून ना तिकडे जाऊन आपल्याला कसं एन्जॉय करायचं आहे, काय काय धमाल करायची आहे, सगळं फिक्स झालं होतं. तिकडे जाऊन असं करू, तिकडे जाऊन तसं करू, सगळं प्लॅन फिक्स होता. अजूनही दुखतंय? थोडं. पण मग पिकनिकला जायच्या 1 दिवस आधी मला खूप डेंजर ताप आला. 104 फीवर होतो मला. मग काय केलं? मग काय, नाही जाऊ शकलो. इतका एक्सायटेड होतो मी जायला, पण ऐन वेळेला ताप आला. म्हणून सगळं प्लॅनिंग टायटायफिस. आता जसा तुमचा मूड ऑफ झालाय ना, अगदी तसाच तेव्हा माझा मूड ऑफ झाला होता. पाय माझा बरा झालाय. सुमनताई, काय होऊन बसलं मी? हो ना, मला तर अजून आश्चर्य ह्याचं वाटतंय
सई अशी अचानक पडली कशी काय? हो ना, वहिनीला किती पेन होतंय. सगळे इतके उत्साहात होतो आपण आणि हे अचानक काय झालं? त्या बिचारीची काही चूक नाही म्हणत त्यात. पण आता हा मंगळागौरीचा प्रोग्राम कसा होणार? मलाही काही सुचेनासंच झालंय ग. अगं काय ग, तू का अशी तोंड पाडून उभी आहेस? ताई हो, मला काही सुचेनासंच झालंय. काय करायचं आता काही कळत नाहीये. मग आता काय काय करणार काय आहोत आपण? काहीतरी डिसिजन घ्यायला हवंच ना आपल्याला, काहीतरी ठरवावं लागेलच. पण काय आणि कसं ठरवायचं? वहिनी, कसं ठरवायचं म्हणजे काय? तू ना प्रत्येक वेळी इमोशनली विचार करतेस. जरा प्रॅक्टिकली विचार कर ना. सईच्या पायाला लागलंय, त्यामुळे हे मंगळागौरीचे खेळ खेळणं वगैरे पॉसिबलच नाहीये. ताई मी काय म्हणते, आपण थोड्या वेळ थांबूया का? थोडा वेळ थांबून काय होणार आहे वहिनी? सईच्या पायाला लागले, तिला धड चालताही येत नाही, ती नाचणार कशी? मंगळागौरीचे खेळ कशी खेळणार? हे बघा, आपण ना आपला आणि या सगळ्या आल्या बायकांचा वेळ वाया घालवतोय बरं का. ताई, एक्सक्यूज मी, जरा इकडे लक्ष द्या. सॉरी, म्हणजे तुम्हाला माहिती आहे तुम्ही इथे सगळे मंगळागौरीचे खेळ खेळायला आला होतात, पण अनफॉर्च्युनेटली सई पडली, तिच्या पायाला लागलं. जे काही झालं ते तुम्ही सगळ्यांनी बघितलंय, राईट? त्यामुळे मला आता वाटत नाही की आपण इथे खेळ खेळू शकू. आय होप तुमचं सगळ्यांचं खाऊन पिऊन झालंय. खाल्लंय ना तुम्ही सगळ्यांनी? बहिणी, वाण वगैरे पण दे हा सगळ्यांना. सो आता आपण काय करूया ना, मंगळागौरीचे खेळ कॅन्सल करतोय. तुम्ही सगळ्यांनी या. थांबा.